नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। बुलढाणा आणि अकोला दोन जिल्ह्यांना जोडणारा नागझरी कसुरा येथील पूर्णा नदीवरच्या पात्रात अवैध प्रकारे रेती तस्करी होताना दिसत आहे। इतकेच नव्हे तर हे वाळू तस्कर या नदीपात्रातून कित्येक ट्रॉली व ट्रक भरून अवैध प्रकारे जागोजागी तिची साठवण केलेली दिसते। परंतु शेगाव आणि बाळापूरचे तहसीलदार यांच्या नावाने अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या वाळू चोरीच्या बातम्या आपण वाचल्या असतील की अमुक गावच्या तहसीलदारने वाळूने भरलेले वाहन धरून त्यांना दंडित केले आणि शासनाच्या महसुलात भर टाकली। पण हे असे दृश्य पाहिल्यानंतर असे वाटते की भर टाकली की भार टाकला। पण काय या बातम्या फक्त वरील अधिकारी जनता शासन यांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासारखी वाटत नाही? कारण इतकेच जर हे अधिकारी कर्तव्यदक्ष आहेत, हा एवढा मोठा रेतीचा साठा कसा लपवलेला दिसून येतो, हा खूप मोठा प्रश्न आहे। एवढेच बोलून संपत नाही तर काय या वाळू तस्करांनी शासनाचा किती मोठा महसूल चोरी केला असेल हेही समजणे महत्त्वाचे आहे। यात कोणते अधिकारी दोषी आहेत आणि कोणते अधिकारी ठेकेदारां वाळू तस्करांकडून मलाई खाऊन शांत बसलेले आहेत हेही शोधणे जरुरी आहे। कारण आम्ही ज्या अधिकाऱ्यांना आमच्या म्हणजेच देशाच्या महसुलाची रक्षणासाठी जबाबदारी दिलेली आहे ते जर का योग्य प्रकारे आपले कार्य करत नसतील तर त्यांना एवढा मोठा पगार देऊन उपयोग काय? सांगायचं एवढंच की ही तस्करी जर का तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना दिसते, नजरेस येते, तर त्यांचे हे काम त्यांना का दिसत नाही की ते मुद्दाम या गोष्टीकडे लक्ष देत नाही? येथे हे जरूर म्हणावं लागते की पीठ कोण दळतंय आणि कोण खातंय। बुलढाणा आणि अकोला या दोन्ही जिल्ह्याच्या मधामध जोडणारा हा नागझरी आणि कसुऱ्याचा पूल आहे। येथून ही पूर्णा नदी वाहते आहे। आपण माझ्या बाजूला पाहू शकता, इथं सगळे रेती माफियांकडून खड्डे केलेले आहेत। इथं चाळणी आणि रेतीचे ढीग सगळे पडलेले आहेत। परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये शासनाचे जे अधिकारी आहेत, मंडळ अधिकारी असोत, तहसीलदार असोत किंवा कलेक्टर असोत, यांचं कुठेही लक्ष दिसत नाही आहे की यांच्याकडून काहीतरी त्यांना मिळत आहे। हा मोठा प्रश्न निर्माण होतो। यांच्याकडे काहीतरी लक्ष देण्यात यावं। शासनाची ही संपत्ती जी आहे, ही संपत्ती वाया चाललेली आहे। याचा जो महसूल शासनाकडे जमा व्हायला पाहिजे होता तो नव्हता। हा रेती तस्करीचा विषय असून शासनाने त्वरित याच्याकडे लक्ष द्यावे। 2019च्या लोकतंत्रचा महोत्सव सुरू झाला आहे आणि येत्या 18 तारखेला आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून संसद म्हणजेच लोकतंत्राच्या मंदिरात पाठवणे आहे। म्हणून त्या दिवशी स्वयंस्फूर्तीने जनतेने मतदान करावे, जेणेकरून आपल्या या संपत्तीचा असे चोर तस्कर तस्करी करणार नाही आणि आपला देश समृद्ध व सुखी होईल। VCN न्यूज करिता बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।